नमस्कार मित्रांनो. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी आपण खुली करत असल्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. इराणचं म्हणणं आहे इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातल्या युद्धविरामानंतर 10 दिवसांसाठी लेबनॉनमधलं युद्ध थांबलेलं असल्यामुळे आपली जी पूर्व अट होती होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठीची ती आता पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही व्यावसायिक जहाजासाठी किंवा तेलाच्या किंवा गॅसच्या टँकरसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली झालेली आहे. पण इराणच्या या घोषणेमुळे हुरळून जाण्याची गरज नाही आहे. याचं कारण म्हणजे इराणची ही जी ऑफर आहे ती इराणच्या समुद्रातनं जर जहाजांनी वाहतूक केली तर कोणत्याही जहाजाला, मग ते अमेरिकेचं असो, जर्मनीचं असो, जपानचं असो किंवा भारताचं असो, फी भरल्यानंतर $20 लाख तेलाच्या टँकरसाठी आणि इतर जहाजांसाठी कदाचित वेगळी फी असेल, ती फी भरल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडायची परवानगी आहे. आता तसं बघायला गेलं तर कागदावर $20 लाख खूप जास्त वाटत असले तरी ते फारसे जास्त नाही आहेत. कारण जेव्हा पर्शियाचं आखात खुलं होतं, वाहतूक खुली होती, तेव्हा तेलाचे भाव $60 प्रति बॅरल इतके होते आणि एका तेलवाहू जहाजामध्ये साधारणतः 20 लाख बॅरल तेल मावू शकतं आणि प्रति बॅरल $1 किंवा प्रति जहाज $20 लाख टोल लावला, टॅक्स लावला तरी तेलाच्या एका बॅरलची किंमत $1 वाढते. हे अर्थात इराणचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आम्ही जो काही कर लावलाय तो फार नाही आहे. $60 किंमत असताना $1 कर लावणं हा काही फार आकडा नाही आहे. तरी तुम्हाला आत्ता जे $100, $104 आणि आशियातल्या देशांना $130 वगैरे पैसे भरावे लागत आहेत, त्या तुलनेत $1 हा काही फार मोठा आकडा नाही आहे आणि त्यामुळे आमच्या दृष्टीने होर्मुझची सामुद्रधुनी आम्ही खुली केलेली आहे. आधी फक्त मित्र देशांना, इराणने 3 कॅटेगरी केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक मित्र देश, त्यांना कुठल्याही शुल्काशिवाय जायला परवानगी होती. अट एकच होती की तुम्ही हे जे $20 लाख आहेत ते चिनी चलनामध्ये भरायचे. काही जणांचं म्हणणं आहे भारतानेही ICICI बँकेच्या माध्यमातून हे युआनमध्ये पैसे इराणचं तेल घेतल्याबद्दल दिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी होती की जे अमेरिकेचे मित्र देश नाही आहेत अशा देशांसाठी आणि त्यांच्यासाठी पैसे भरून होतं. आणि तिसरी कॅटेगरी होती जे अमेरिकेचे करारांनी बांधील असलेले मित्र देश आहेत, त्यांना तेल वाहतुकीसाठी परवानगीच नाही. आता इराणचं म्हणणं आहे की आता ती अट गेलेली आहे, आता परवानगी आहे, त्यामुळे तुम्ही तेल वाहतूक करू शकता. पण प्रॉब्लेम असा आहे की आता आखाताच्या बाहेर अमेरिकेने फिल्डिंग लावलेली आहे आणि अमेरिकेचं म्हणणं आहे की जे देश इराणला टोल देतील त्यांची वाहतूक आम्ही रोखून धरू, त्यांना आम्ही वाहतूक करू देणार नाही आहे. म्हणजे इराणचं म्हणणं आहे बघा, आता तुम्हाला जर काही अडचण होणार असेल तर ती आमच्यामुळे होणार नाही, आम्ही फक्त $1 घेतो. पण अमेरिका ही वाहतूक बंद करून तुम्हाला तेल खरेदी करू देत नाही आहे आणि याच्यात फायदा कोणाचा होणार आहे तर अमेरिकेचा आहे. कारण आज जगातला सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश अमेरिका आहे आणि त्यामुळे अमेरिका स्वतःच्या फायद्यासाठी तुमचं नुकसान करते. म्हणजे बघा इराण हुशार कसं आहे बघा. इराण आखाती देशांवर हल्ले इराणने केले. तेलाचे भाव $100 वर वाढवण्याचं काम मुख्यतः इराणमुळे झालं. पण आज इराण असा म्हणतंय, अशा प्रकारे इराण आपली गोष्ट सांगते की बघा आमच्यामुळे त्रास नाही, त्रास अमेरिकेमुळे. आणि अमेरिकेमुळे त्रास काय तर अमेरिकेला याच्यातनं पैसा कमवायचा आहे. आणि एका प्रकारे वाटाघाटी यशस्वी करण्यासाठी
अमेरिकेवर दबाव आणण्याचं काम इराण करत आहे. दुसरीकडे इराण असंही दाखवायचा प्रयत्न करत आहे की बघा, हम यारो के यार है. लेबेनॉनमधला हिजबुल्ला हा आमचा मित्र आहे आणि आम्ही प्रयत्न करून हिजबुल्ला विरुद्धची इस्रायलची कारवाई आहे त्यात युद्धविराम घडवून आणला. आम्ही आमच्या मित्रांना वाऱ्यावर सोडत नाही. म्हणजे अमेरिकेने जसं आखाती देशांना वाऱ्यावर सोडलं असं इराणचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे इराण आता सायकोलॉजिकल वॉरफेअर गेम ज्याला म्हणतात ना, अशा प्रकारचं युद्ध लढत आहे. ते लढण्यातही ते हुशार आहेत. आता अमेरिकेसाठी इराणचा टोल टॅक्स मान्य करणं म्हणजे एका प्रकारे इराणला दरवर्षी अब्जावधी डॉलरचा महसूल मान्य करण्यासारखं आहे. इराणला अब्जावधी डॉलरचा महसूल मिळायला लागला की इराण त्यातला एक मोठा वाटा शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये खर्च करू शकेल. काही वाटा ते दहशतवादासाठी देऊ शकतील. पण सामान्य जगातल्या भोळ्या बाबड्या जनतेला या गोष्टी कळत नाहीत. त्यांच्या दृष्टीने इराण जर बदलायला तयार असेल तर अमेरिका का अडवून धरते, असा प्रश्न त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की पुन्हा अमेरिकेने जे ब्लॉकेड केलं आहे, होर्मुझच्या आखाताभोवती फिल्डिंग लावले, त्याच्यामुळे इराणला तेल विकणं अशक्य झालं असलं. इराणचा दावा आहे नाही आमच्या बोटी तरी जात आहेत. अमेरिकेचं म्हणणं आहे नाही कोणत्याच बोटी कोणतीच जहाजं बाहेर जाऊ शकत नाहीत. पण इराणला जरी तेल विकणं अशक्य झालं असेल तरी इराण गेले 47 वर्षापासून उपाशी आहे. आणखीन महिना 2 महिने उपवास करायला त्यांना फार जड जाणार नाही, चीनसारखे देश. आणि हे स्पष्ट झालं गेल्या 2 दिवसामध्ये की इराणनी जे हल्ले अमेरिकेच्या लष्करी तळांवर केले त्याचा इंटेलिजन्स चीनी उपग्रहांनी इराणला दिला होता. जशा प्रकारे चीननी लाईव्ह इंटेलिजन्स पाकिस्तानची ऑपरेशन सिंदूरमध्ये शेअर केला होता, तशाच प्रकारे चीननी इराणशीही हा इंटेलिजन्स शेअर केला. त्याच्यामुळे काय होतं आहे तर अमेरिकेच्या कारवाईवर मर्यादा येत आहेत. कारण अमेरिकेकडे इराणला हरवण्याची ताकद आहे. पण जर इराणला चीन मदत करत असेल तर जी लढाई आहे ती दीर्घकाळ चालेल. कारण चीन जर इराणला पडून देणार नसेल तर याच्यामध्ये अमेरिका स्वतःचं नुकसान करून घेईल. इराणचंही नुकसान होईलच पण अमेरिकेचं नुकसान होईल आणि मग चीन अधिक ताकदवान होईल. आणि त्यामुळे ही गोष्ट अमेरिकेसाठी स्पष्ट झालेली आहे. आणि त्यामुळे आत्ता जे चित्र आहे त्याच्यात अमेरिकेला निर्णय घ्यायचा आहे की आपण अशा प्रकारे सगळ्या जगाच्या तेलाचा आखातातल्या तेलाचा पुरवठा थांबवून आपण इराणला गुडघे टेकायला लावू शकू का. इराण गुडघे टेकायच्या आधी संपूर्ण आशियामध्ये अमेरिकेबद्दल प्रतिकूल मत निर्माण करून आपले जे मित्र देश आहेत आशियातले त्यांना आपण चीनकडे ढकलू, त्यांना आपण रशियाकडे ढकलू, हा निर्णय अमेरिकेला करायचा आहे. आणि या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे आसिम मुनीर इराणमध्ये आहेत आणि अशी चर्चा आहे की या विकेंडला जे शनिवार रविवारमध्ये 21 तारखेच्या आधी 21 तारीख ही मर्यादा आहे त्याच्या आधी वाटाघाटी होतील. कदाचित त्यात यशही मिळेल. कारण आता इराणने दाखवलं की बॉल इज इन अमेरिकाज कोर्ट. मुद्दा असा आहे की अशा परिस्थितीमध्ये इराणच्या अटी शर्तींवर या युद्धविरामाला मान्यता देऊन एका प्रकारे इराणच्या या ज्या अधिक रॅडिकल अधिक कट्टर राजवटीला आणखीन एक संधी द्यायची का युद्ध लढून पुन्हा त्याच्यात स्वतःचं आणि जगाचं नुकसान करायचं का इराणला संधी देऊन युद्ध थांबल्यावर इराणमध्ये अज्ञातांकरवी काही कारवाया करायच्या. म्हणजे अमेरिकेसमोर हे निर्णय आहेत आणि ट्रम्पला पुन्हा नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत. आधी खतं जी अडकलेली आहेत आखातात त्यांचा पुरवठा होणं आवश्यक आहे. आणि अमेरिकेत साधारणतः वातावरण युद्धाच्या विरोधात गेलेलं आहे आणि त्यामुळे युद्धविराम चालू राहील असं मला वाटतंय. पण त्यात जर आपण काही इराणबरोबर चर्चा घडवून आणली तर आपल्याला नोबेल पारितोषिक मिळेल. आपल्याला सगळ्या जगात म्हणजे आपली जी क्रेडिबिलिटी आहे ती जाईल. फक्त असं काहीतरी घडवायला पाहिजे की आपण जिंकलो. ट्रम्पला बाकी काही मतलब नसतो, मी जिंकलो याच्यातनं हे त्यांना दाखवून द्यायचं असतं. आता असं काहीतरी शोधून काढावं लागेल ज्याच्यात इराण आणि अमेरिका किंवा इराण आणि ट्रम्प दोघेही म्हणू शकतील की आम्हीच जिंकलो. आता ते शोधण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे. पण पाकिस्तानचे जे वाटाघाटी तज्ज्ञ आहेत शरीफ मुनीर त्यांनी जर असं काही शोधून काढलं तर यामध्ये पाकिस्तानचा फायदा होणार आहे. पण इराणकडनं आता
पर्शियाचं आखात खुलं करत असल्याची घोषणा झालेली आहे. प्रत्यक्षात अमेरिका आपला ब्लॉकेड कधी काढतोय आणि इराण त्यातला किती टोल घेऊन किती जहाजांना दिवसाला जाऊन देतोय. कारण जरी आखात खुलं झालं असल्याचं इराणने म्हटलं असलं तरी रोज समजा 25च जहाजं जाऊ शकली तर त्याला काही अर्थ असणार नाही. कारण 130 जहाजं 100 ते 130 जहाजं रोज जात होती, त्यामुळे 25च जहाजं जात राहिली तर त्याला अर्थ नाही आहे. पण निदान आता बाकीच्या जगासाठी हे संकट संपून जी महागाई सगळीकडे आपल्याला आणि अनिश्चिततेचं सावट सगळीकडे दिसत होतं ते आता विरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.